आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूढ वाले, कधी थांबवत नाही हुड मध्ये डूड वाले, पोर माझे मस्तान रस्त्यावर बसतान, आम्ही पहिल्यापासून हक्काने हुड वाले, आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूढ वाले, बचे बचे करते रैप हर कोने में, सपने होते सच्चे तब मजा आता सोने में, क्लासिक हर बार शब्द मेरे शोले में, चाहती इनकी नहीं इसलिए बार बार ये गोलेंगे हम खोलेंगे, जैसे घो घो का गेम तू बाहर दिखता अच्छे सिर्फ प्रोमो का गेम, भ्रष्टाचार मेरे साथ जैसे दो दो का गेम, और तू और तेरे होमी छोटे दोनों का गेम, छूटा पैसा रख के देख लाए ना चेंज, रख तेरा फेम बनना नहीं सेम, कप्तान नहीं लीग से है कोहली वाला शॉट, घर के बाहर तेरे पहुंचे रंगोली वाला शॉट, कोलकाता कर्नाटक कोहली वाला शॉट, खड़े होकर जलाती है मोदी वाला शॉट, 16 से एक ऑफ और मैं 16 से हॉट, खतरनाक कोर्से से ट्रेलर मेरा बैग। संजू तुला आहे ना कॉन्फिडेंट याच्यावर? अरे 100% कॉन्फिडन्स. आणि काय तुझं नाव काय म्हटलं? सौरभ. हा सौरभ. ऐक, हा म्हटला होतकरू पोरगा आहे, गावावरून आलाय हा, 7 लायब्ररी शोधून आणली स्क्रिप्ट मी हा, नट सम्राट दुर्मिळ आहे, कुठे भेटत नव्हती हा. चांगलं कर. त्याला हो दादा. त्याला म्हणलं म्हणून घेतलंय. दादा अरे धन्यवाद, खरंच धन्यवाद. गप बांडगुळा वाच. वाच. मला स्वर बघू दे तुझा. हा घेऊ. हा घे ना घे ना. खर्जात खर्जात नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात. खर्जात घे, खर्जात खर्जात. काय कशात काय? अरे ठासून घे. हा ठासून काय अहो, घेणार ना दादा. अहो मी गावाकडचाच पोरगा आहे, असं घेतो का नाही बघा आता. हा घे घे लय नको. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा ए धीर. बांडगुळा. नव्या स्वप्नात काय हा? नव्या स्वप्नात अरे प्रसन्न वाटू दे ना. हा काय संदेश घेतो घेतो. प्रसन्न वाटू दे ना. प्रसन्न पाहिजे रे. हो 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 घेतो 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 दादा. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, हा म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण. काय म्हणला? म्हणून सांग रे. तू राहतो कुठं? गुलटेकडी. ट्रॅफिक लागतं का मध्ये तुला लय? नीट घे ना, सरळ सोड डायलॉग घे ना. म्हणून हा कळलं कळलं अरे, कळलं. सगळे वाक्य ना असे फ्लॅट नको घालू. हो त्याला व्हेरिएशन आहे, चढ उतार आहेत त्याला. हो. म्हणून अरे नळ बाण नळ न न ते ते शिकलं पाहिजे रे. हा. तुम्ही सिनियर सोबत फक्त चहा आणि सिगारेट घेता का रे? कधी टॅलेंट घ्या ना त्यांचं. घेतो 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 सर. 10 वर्ष काम केले रे सोबत. तू देखाव्यात ये माझ्यासोबत एकदा, तुला सांगतो मी. नाही नाही घे, घेतो घे, घे. नीट घेतो दादा. चांगलं घेतोय तू. नाटक कुठलंही माहिती नट लागू सम्राट. ते हा? हो. ते काम तुला मिळतंय ते कर ना. करतो बांडगुळा. करतो दादा, मी करतो. माझ्यावर विश्वास ठेवा सर, नाही, नक्की करतो हे बघ, मी. हे बघ 7 वर्ष देखावे आणि 4 वर्ष पथनाट्य केलेत, तेव्हा मला पहिलं नाटक भेटलं हा. तुला डायरेक्ट देतोय, डायरेक्ट हा म्हणला म्हणून हा. हो हा, घे. चांगलं घेतोय. आम्ही तुला डिमोटिवेट नाही करत, तू चांगलंच करतोय, एकदम भारी कर. चांगल्या कांताने तो क्लास केला ना, मॅजिकल अकॅडमी ऍक्टिंगचा केलाय ना, करेल तो चांगलं. ए बांडगुळा आता कर ना, म्हणतोय ना, जाईल निघून तो. आम्हाला तुलाच घ्यायचंय हा. पण डिरेक्टर तो उद्या त्याला तुझी आई नाही काढणार तो. हो दादा अहो, घेतो ना. त्याला- हो सर. ती वेळ नको येऊन देऊ. ऐक, अलंकार शिकवा त्याला उद्यापासून. हो मी शिकेल सर. खरंच. नवरस अलंकार अगा ते सगळं शिकवतोय मी हो तुला. हो दादा. घे घे, मला पथनाट्याच्या प्रॅक्टिसला जायचं. घे हो. अहो आता स्क्रिप्ट माझ्या हातात आली, मी जस्ट फक्त एक करून तू दाखवतो घे. मी. आवाजावरून कळणार आहे मला. तू घे घे. हो हो सर हो. पहिल्यापासून घेऊ का म्हणून पासून घेऊ? कुठूनही घे पण घे बाबा. घेतो घेतो. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मादेकरांच्या दाराची. विधात्या तू इतका कठोर काळ झालास. एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते तू सुद्धा आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करू नका रा. आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदवायचं रे? कुणाच्या? अरे काय भारी गेले तू. वा 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 वा. ए, तुला म्हणलं होतं हे
निघत रे आतमधून बाहेर नाही जातो त्या चेहरा पण मला लागून सारखा गोल आहे ना खालून. काय रे भारी होतंय भारी. सर नाही तुम्ही असं म्हणून मला लाजवताय सर भारी, लय खरंच. मस्त कर. करू दे, प्रॅक्टिस करू द्या याला. त्याला स्क्रिप्ट राहू द्यायची का मग? हा नीट करायचं हा तसं. हो चांगलं केलं असतं देखाव्यात तुला चांगला रोल देणार मोठा. ते तुम्ही आता बोलता ना ते पथनाट्याचं बोलला होता. अरे भांडगुळा एवढा मोठा रोल दिलाय हा डायरेक्ट आवडचा विचार करतोय आम्ही ते पथनाट्याकडे परत जायचं का तुला नाही रे पोरं नाही मला वाटते ती नाही ऐकणार बा. केली का? रोल दिलाय काय रोल दिलाय खिशात पैसे नाहीत म्हणून पथनाट्य करतो मी. अरे ठीक आहे करू, तू नाटक व्यवस्थित करू आपण. करू. देखाव्यात पण देतो तुला चांगला रोल देतो. हा पथनाट्य देखावे सगळं करू तू हा रोल कर. हा, करतो. नक्की दादा, करतो. सगळ्यात बरं तू आला लय भारी वाटलं आम्हाला आणि तुझ्या बर्थडेला मला काय देता नाही आलं बरं. हे, अरे असं अरे राहू दे श्यामची आई हा. वा ये, चल. ये रे. 54 वेळा वाचली मी पुस्तके. वा, आता 55 ना. हा. बंधन तो मामा फक्त पोरगी द्या मला. वन सेल्फी ब्रो. ए, कलाकार. हा मोठा नाटककार आहे का फिल्म स्टार आहे हा? हा पण आलाय का इथे मीटिंग भावापासून बघतोय रे, काय मोठा रील स्टार आहे का? आणि हा पण इथंच मीटिंगला आलाय का? हो जाऊ दे, लक्ष दे. चल त्याला भेटून घे हा? राहू दे रे, काय त्यांना भेटायचंय? रोडवरचे रील वाले आहेत ते, तोंड बिन वाकडं करून दुसऱ्याला हसवतात. राहू दे. हे ऐक ना सारखं, भेटून घेऊ त्यांना. हो ते नाटकवाले आहेत भाऊ, हा त्यांना भेटून काय अर्थ आहे? हा जाऊ द्या, नाही भेटायचं त्यांना आपण. ए, त्यांना असं नको वाटायला उगाच आपण मास करतो भेटून घे राहू दे रे. अरे त्यांना भेटून काय आपल्याला इंडस्ट्रीत कामं भेटणार आहेत का? अरे ऐक ना, भेटून घेऊ रे त्यांना. असं नको वाटायला त्याला माच करतोय आपण. भाऊ त्यांना भेटून काय अर्थ आहे? कामं देणार आहेत का आपल्याला? या भांडगुळा हो जाऊ द्या, बसा खाली तुम्ही. अरे सोड शेमण्या, तुला काय कळतं रे? चल. मी इन्फ्लुएन्सर शिवकुमार. रील स्टार शिवकुमार, कळलं का? नमस्कार मी नाटककार संजय कुमार. नट सम्राट संजय कुमार. ए कलाकार इकडे भांडगुळा डायरेक्ट नट सम्राट हा? हे कधी झालं रे? अहो हे आताच ठरले तुमची थोबडा बघून. शांत बसा. नमस्कार, मी कलाकार सौरभ लोंढे. माझ्याशी घालत नाही कुणी वाद, कारण नाटकात आपल्या एंट्रीला घुमतो फक्त शिट्ट्यांचा नाद. सरकार मला फक्त 3000 लोक ओळखतात. हे काय रील स्टार बिल स्टार? तुम्हाला लय जण ओळखतात, येड्यानं कर नका. तुम्हाला पण माहित नाही, त्यांना फक्त माहिती आहे. मी सरकार रोहित शिंदे, नाही कुणाच्यात मिंदे. आता हे कुठलं सरकार म्हणायचं? हॅशटॅग सरकार नादघुळा. हे जरा खोळ्याच दिसतंय. अरे हे पडलेलं सरकार आहे. हा. काय म्हणाला तू? स्पॉट बॉय. मग तू बॅक स्टेज वाला का? दादा हा? म्हणलं होतं ना अरे काय हे असले रोडवरचे रील वाले स्वतःला स्टार समजतात. फुकाटचे. बघितलं, नाटककार स्वतःला नट सम्राट समजतात. काय नट सम्राट समजतात? बघितलं का माज? बघितलं? अरे पण हे माज काय कामाचा नाही ना. तुमच्यासारख्या लोकांचा माज मी असा 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 उतरवतो. आता हे बोलून तू माच करतोय भांडगुळा. ए आता होऊन जाऊ दे मुकाबला. आता मग होऊनच जाऊ दे की मुकाबला. आता होऊन जाऊ दे मुकाबला. ब्रेकिंग न्यूज लाईव्ह रिपोर्टिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी अंकिता शिवतरे आणि तुम्ही पाहत आहात खबर 24 तास. ऐकायला येतोय तो ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 2 गटांमध्ये वाद वाढलेला आहे. विषय पुन्हा पेटलेला आहे. दोघांमध्ये आगीचा भडका भडकलेला आहे. एका बाजूला आहेत इन्फ्लुएन्सर्स म्हणजेच आजकालचे रील स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला आहेत नाटककार म्हणजेच नटसम्राट.
तर दरवर्षीच्या अवकाळी पावसाप्रमाणेच हा वाद देखील अवकाळी आहे आणि ढगांच्या गडगडाटाप्रमाणे विजांच्या कडकडाटाप्रमाणे हा वाद सुटेल की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर हा प्रश्न सुटेल की नाही ते आपण तिकडे जाऊन पाहूयात, म्हणजेच त्यांच्यावर बरसूयात. म्हणजेच हा जो काही प्रकार आहे तो आपण लाईव्ह उघड डोळ्यांनी पाहूयात खबर 24 तास मध्ये. कॅमेरामन ओम सह अंकिता शिवतरे. आला 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 झाडाला आला फुलांचा बहर. सोशल मीडियावर रील स्टार शिवकुमारचा कहर. ए नीट 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 बघ, नजरेत माझ्या तलवारीची धार. एका इशाऱ्यात होतो समोरचा गप आणि गार. जेव्हा शब्दाने करतो काळाचा थेट वार, जेव्हा उभा राहतो रंगमंचावर हा कलाकार. संजय कुमार. अय अरे नाटकात फक्त 500 लोक बघायला येतात आणि मला रोज सोशल मीडियावर लाखो लोक बघतात. काय रे आली लहर केला कर. नात करती काय बघावंच लागतंय. नात करती काय बघावंच लागतंय. नात करती काय बघावंच लागतंय. ए बांडगुळा हा? आणि तुला काय आम्ही पाया दुसरं काय रे लेमने. आणि ए मला नाटकात 500 प्रेक्षक बघायला येतात. तिकीट काढून खुर्चीत बसून बघतात. अरे तुला सोशल मीडिया लाखो बघतात रे, या नुसतं स्क्रोल करतात. आणि तुझी काय किंमत ठरवतात हा? शून्य हा. शून्य ठरवतात. कुठे दिसतोय का? कुठे गेला? मग ते मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब का करतात? ते माझ्यावर प्रेम करतात. असं? माझी किंमत ना ती चांगलीच ठरवतात. अरे माझ्या एक रील मुळे ना ते हसतात, रोजचा थकवा विसरतात. काय रे बांड गुळे. दुसरं नाटक करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतात आणि तुम्ही कसे पोट भरतात हे एका महिन्यात लोक तुम्हाला विसरून पण जातात. ए भावा, आशाने ना फेम टिकत नसतं. रोज नवीन कंटेंट द्यावा लागतं. वर्षातून एकदा नाही बरं का, रोज द्यावं लागतं. त्यामुळेच आमचा फेम वाढतो. ए फेम साठी मी हा खेळ करत नसतो. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका जगतो, शिकतो, प्रेक्षकांना हसवतो, रडवतो, माणूस म्हणून विचार करायला लावतो. अरे कित्येक महिने कानात घुमणाऱ्या टाळ्यांच्या आवाजाने, त्यांनी दिलेल्या आशीर्वादाने, समाधानाने माझं पोट मी वडापाव खाऊन जगतो. अरे किती दिवस, अरे तुम्ही किती दिवस ते एकच कॅरेक्टर करतो हा? अरे दुसरं कॅरेक्टर येतेच कुठे, वर्षभर एकच कॅरेक्टर जगतय. अरे हॅशटॅग खुळखुळ्या. हा? त्याच कॅरेक्टरवर केलेल्या त्यांच्या प्रेमाने मी ब्रँड झालोय आणि त्यांच्याच आशीर्वादाने ना बंगला बांधणार. आणि तुम्ही नाटकात फक्त एकदा येणार आणि किती दिवस तुम्ही वडापाव खाऊन दिवस काढणार. कधी भेटणार? हॅशटॅग सरकारला. सरकार करू नको मोठ्या मोठ्या बाता. काय नाहीतर सपासप टाकेल तोंडावला आता. स्क्रिप्ट मध्ये जेवढं दिलं तेवढंच हास की जाशील ना ढगात. कशाला ओव्हर ऍक्टिंग करतो रे? सगळ्या स्पर्धा करून झालेत माझ्या आणि मग झटपट पटापट अस्तित्व निर्माण केलं मी माझं या कॅफेत. येईल तुमच्यावर वेळ, कळेल तुम्हाला. आलेत मोठे ऍक्टर व्हायला शाहरुख खान डोक्याची. मरल सपासप काय मरल ते. अरे गप. चल टिंगुरने राजपाल यादव कुठला हट. मग हे काय? ऍक्टिंग याला मुक नाट्य म्हणतात. हसण्याचे प्रकार कळलं का तुला? बांडगुळा. मॅडम हा मला यांच्यावर डाऊट वाटतोय. काहीतरी हे खोटं. गपरे, मला टीप मिळाली ती काय खोटी आहे का? तू शूट कर. एक दिवस तू माझ्याकडे नाटक करायला येणार.
माझं नाटकातलं काम बघून तुझ्या हातपायला थरथर 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 घाम फुटणार आणि तुझ्या डोक्यातली सगळी रील मधली लिपसिंगची हेकडे बाहेर काढणार. सोशल मीडियातलं तुला कसं करणार? तू ना आयुष्यभर नाटक करतच बसणार आणि कधी रे कधी तू व्हायरल होणार, कधी तू फेम मध्ये येणार आणि आमच्यासारखे तुला काम कुठे मिळतात? अरे फेम मुळे आम्हाला पिक्चर मध्ये घेतात. काय रे पुढे बोल, पुढे काय रे? तुमचा कलाकार असून काय उपयोग? नुसतं वर्षभर घरात बसता आणि एखादं नाटक भेटलं की फुकट करत बसता. अरे दोन 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 पैशासाठी तुम्ही वन रस्त्यावर फिरतात. काय रे ते पत्त नाट्य नाट्य करत कलाकार, ए माझा कलाकार, भांडकुळा. दादा कुठं आहे तुम्ही? इथं इथं तू माझ्याकडनं का त्याच्याकडनं? तुझ्याकडनं. त्याच्याकडनं. हस. ए, भाऊ आता मी काय केलंय? अरे मी जरा इम्प्रोव्हिजन केलं ना, शेवटी रील स्टार. चल सॉरी. अरे एका पिक्चर मध्ये तू काम करतो आणि त्या पिक्चर मध्ये ही रीलच करतो. 3 तासामध्ये त्या पिक्चर मध्ये कॅरेक्टर सोडतो. अरे आम्ही पथनाट्य करून खूप काही शिकतो आणि 3 तासाच्या नाटकात प्रेक्षकांचं लक्ष धरून ठेवतो. आणि त्याच पैशामुळे आम्ही देशभर नाटक करत फिरतो. अरे खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, ते तुम्हाला नाही जमणार. आणि माझा फॅन मला कुठे भेटला ना थांबतो, माझ्यासोबत फोटो काढतो. कळलं का? फॅन तुझ्यासोबत फोटो काढतो, तू गेलास की कचकन डिलीट मारतो. कसं? खोटं बोलायचं नाच करते काय मी आवाज लागतंय कसं? अरे माझं नाव बाबा. अरे माझं नाव बाबा, कारण की माझ्या मनावर नाही कुणाचा ताबा. माझ्या मनावर नाही कुणाचा ताबा, कारण माझा आहे हायवेवर धाबा. 100 रुपये आहे पोटभर जेवा. होतं कधी कधी असं माझ्याकडे. भद्र्यांनो, ए गप तू बाणगुळा. अरे कुठं बरकटायला लागलाय? सॉरी. अरे जरा पुढं सारखा. अरे पुढं सारखा म्हणजे काय एकमेकांना खेटायला जाऊ नका लगेच. अरे पुढं सारखा म्हणजे पुढच्या पानावर चाला. आणि जास्त वेळ थांबला ना तर एक्स्ट्रा चार्ज करीन. मॅडम कशाला यांची न्यूज बनवायची? अहो, हे काय लई फेमस आहे व्हय. सगळी नाटकी चाललीत बघा. हीच न्यूज पाहिजे आपल्याला. आणि ही बातमी काही खोटी नाही, खरी आहे. मजा येईल. बघा नी, सगळं खोटं चाललंय. मी नाही बोलत काही, आणि तू आहे रील बाई. अरे गपकी गपकी. अरे गप गप. गप चल पुढे. सॉरी म्हणा, सॉरी म्हणा, सॉरी म्हणा रे. सॉरी. काय हो, हे काय नाटक चालू आहे का यांचं? भांडणं चालू आहेत त्यांची. हे असं दररोज इथून नाटकं करतात आणि भांडण करतात. मग तुम्ही त्यांना बाहेर आता बाहेर काढलं असतं त्यांना. पण तेच नाही आले तर आमचा धंदा कसा होणार हा? होऊ द्या तुमचा धंदा आणि त्यांची भांडण. मला आजची न्यूज मिळाली, माझं फक्त एवढंच मागणं. हा काय बोललं का? नथिंग, कॅरी ऑन. खरं आहे हे सगळं, मी म्हणलेलं ना. आजच्या काळात रील स्टारने मारले भरारी आणि नाटक करायच्या आयुष्यात फक्त चा टोस्ट कारी.
मग करू नको तू दुसऱ्या कंटेंटची चोरी. शेवटी एक नाटककारच पडणार तुझ्यावर भारी. आणि आपलीच मोरी आणि मुताची चोरी. दम असेल तर आता हे म्हणून दाखव. अलबत्त्या गलबत्त्या कोण फोडेल खलबत्त्या. मोन्या मोन्या मोन्या. ए बांडगुळा, हे शिकवलं का मी? हा अरे मग आता हे म्हणून दाखव. काळे राळे गोरे राळे 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 मिसळे म्हण. मिसळे? अरे किती सोपे. एवढं सोपं वाटतंय का तुला? अगंगांगांग काकाक गाह काक काक हा हंग खगांग कांग कंग कांग खग काक हा नानो नुन्नु नाना 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 नना नुनु नुन्नो 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 नाने ना नुन्नो नुन्नो मित्रात्रे पुत्र नेत्राय शास्त्र व शत्रवे गोत्रारी गोत्र जत्राय गोत्रात्रे ते नमो नमः नमामि मामनो नुन्न मानन मुनि महानिम ननानन ममानाम मुनामान मुनि नमो तातन तंतु ततम तातम तम ततो तु ततम ते ततो तातो तो तंते ततत तिते तुत तार तार तरे रेते रुत्तर तुरते रतारता तितिरोति तिरे तिरे तरो तरो ताद तो दुदादी दादा तो तितिन ततम तुत्तमम ददमे तद्दे दता द द द तुदा म्हणून दादा माझं चुकलं. तुम्ही ते काय नट 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 सम्राटचा उदो 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 उदो. माफ करा हो, माफ करा. नाही नाही नाही, मी रील स्टार. जास्त तोंड चालू नको. जास्त तोंड चालत. मी चोरी करत नाही. आम्ही मेहनत करतो. तू एकदा नाटकात येतो आणि त्याचा बोबाटा करतो. उगाच स्वतःच्या नावानं उदो उदो करतो. मी पण देतो. कसं म्हणतो? माफी माग. अरे तू रे नाही. माफ करा मला. डायरेक्ट मारून येईल बाईचा जय जयकार. कळलं का? याला म्हणतात ऍक्टिंग. एका मिनिटात तुला हात जोडाय भाग पडला का नाही? मला याची माफी मागायची नव्हती रे. खरंच मला माफी मागायची नव्हती. म्हणलं ओरडू मरली म्हणून माफी मागितली. अपमान सहन नाही झाला तुला म्हणून अंगात आणलंस तू. अरे खोटी रील बाय आलती ह्याच्या. खोटी रील बाई खोटी. आवाज कमी नाही तर उदारी बंद करी ना कायमची. चला पुढं. बर
थोडं पुढे चल. बस 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 बस. अय लक्षात ठेव, तुला आमच्यासारखं फेमस होण्यासाठी रील करणंच गरजेचं आहे. तुला तुझं अस्तित्व टिकवायचं असेल तर नाटक करणं गरजेचं आहे. बोल. अय अरे नाटकाचे प्रमोशन करण्यासाठी शेवटी आमच्याकडेच रील करतो. नाटक हे 3 तासाचं असतं, 1 मिनिटाचा रील नाही. आता बोल. अय लक्षात ठेव, तुला आमच्यासारखं फेमस होण्यासाठी शेवटी रील करणंच गरजेचं आहे. तुझ्यासारखे रील्स तर मी नाटकात बॅक स्टेजला ठेवतो. अरे तुझ्यासारखे नाटककार रोज मी ऑडिशनच्या लाईन मध्ये बघतो आणि डायरेक्टरला डिरेक्ट जाऊन भेटतो. तोच डिरेक्टर येऊन माझं नाटक बघतो, माझ्या कामाचं कौतुक करतो. नाटक करशील तर खूप काही शिकशील, नाही तर कलाकार म्हणून अर्धवट राहशील. अय मी रील मधला स्टार आहे, मला नाटक करायची गरज नाही, कारण लोकांना मला बघितल्याशिवाय करमत नाही, माझ्याशिवाय त्यांना कोणी भावत नाही. अय तुझ्यासारखे नाटककार रील शूटला बोलवतो आणि ट्रायपॉड बनवून थांबवतो. तुझ्यासारखे रील स्टार मी ऍक्टिंग मध्ये चावून खातो. नाटकावर पिक्चर आलाय, नट सम्राट तुमच्यावर आलाय का? कसा येईल? तुम्ही आत्ताच आले लॉकडाऊन नंतर. गो गो कोरोना गो. अय, आमच्यावर लवकरच सिनेमा येईल. आता तू माच करतोय, पुन्हा आम्ही माच करू. दूर व्हा, दूर व्हा. बहादूर. अरे जा, आमच्यावर सिनेमा येईल अशी आम्ही प्रार्थना करतो. या प्रार्थना निरर्थक आहे. दया दाखवा, माज नाही. अय तोंड सांभाळून बोल. तू स्वतःला सांभाळ. अरे कुठल्या जगात राहताय? रील स्टार पिक्चर कधी चालाय की? आला 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 रील स्टार आला. अय काय बोललास? तुझा तर खेळ खाल्लास. वडपाचची नात करते काय, आता बघावंच लागतंय. ए नीट नीट, ए याला नीट सांग, नाहीतर तुला उलटा करीन आणि तुझ्या अंगातली रील बाई अशी कचकन उपसून बाहेर काढीन. धरू क्या ना धरू. ओए बहुत हो गया है तेरा. तू कहे तो रोलू, तू कहे तो हंसू और तू कहे तो बैठू. ओए मैं कंटेंट क्रिएटर हूँ और कंटेंट कैसे क्रिएट करना है ये मैं अच्छे से जानता हूँ. तुझे सिखाने की जरूरत नहीं है. तू अब अपने बाप को सिखाएगा? बेटा, बाप बाप होता है और बेटा बेटा. जितनी चद्दर है उतने पैर फैलने चाहिए, और जितना रील का टाइम है उतना ही तेरे पास टैलेंट है. ओए टैलेंट पे मत जा, मेरी एक ही रील तुझ पे भारी पड़ती है. समझ में आया क्या? वड़ा पाव खा क्या? बेटा ये भूल मत, तू अपने बाप से बात कर रहा है. ओए ए, छोड़ दे. सोड. ए यार बस ना, आता का जीव घेता का एकमेकाचे? मागापासून बघतोय मी,
थांबा जरा थांबा. मागापासून बघतोय मी. तू कोण, नाटककार? अहो दादा मी रील स्टार. रील स्टार आहे का तू? आणि तू? दादा मी नाटककार. तू नाटककार. हा. अरे पण आपण कलाकार म्हणून सगळे एक आहोत ना, हे विसरता का काय तुम्ही? नाही नाही, अरे एका कलाकाराच्या चेहऱ्यावर राग, द्वेष, मत्सर अजिबात शोभून दिसत नाही. असं वागतात का? अरे कलाकार म्हणून शोभत नाही तुम्हाला. अरे एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करायची काहीच गरज नाही. कलाकाराने नेहमी प्रगती केली पाहिजे, अधोगती नाही. अरे आपण कलाकार म्हणून सगळे एक आहोत, फक्त माध्यमं वेगवेगळी आहेत, प्रत्येकात टॅलेंट वेगळं आहे, त्याची सगळीकडे गरज पण आहे. अरे उद्या सगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही काम कराल, सगळ्या आपल्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन कराल. त्यामुळे एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करण्याची काहीच गरज नाही. आणि कलाकार हा नेहमी रसिक मायबापांसमोर झुकला पाहिजे. जर तो नमला नाही तर प्रसिद्धी मिळायला जेवढा वेळ लागतो ना, ती जायला 1 मिनिट नाही लागणार. 1 मिनिट लक्षात राहू द्या. काय हो मॅडम, तुम्ही पण बघायची भूमिका घेतली. अहो सोडवायचा ना हा वाद. अहो पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ. त्यातला प्रामाणिकपणा आणि माणुसकी ही कमीत कमी तुम्ही तर नाही विसरली पाहिजे. सॉरी सर, इथून पुढे मी लक्षात ठेवीन, असं परत नाही होणार. अरे आजच्या मीटिंगला तुम्हाला यासाठीच बोलवलं होतं, तुमच्या दोघांना एकत्र घेऊन काहीतरी प्रोजेक्ट करता येईल. तुम्ही मी याच्या अगोदर चांगलं कोलॅबरेशन केलं इथं. कुणी जाऊन गेलं तुमच्यात भांडणं? अरे गेले ते. तुम्ही पण आता एकमेकांना समजून घ्या जरा. ओए ओए मुझे माफ कर दे. कोई बात नहीं बेटे, हमारे बीच तो ये होता ही रहता है. ये बात बहुत तरक्की कर रहा है तू. ओए दादा, वो मुझे अभी भी बेटा करके पुकार रहा है. तो फिर तू मेरे बेटे की आवाज में बात क्यों कर रहा है दादा? ओए मैं पहले भी करता था, मैं आज भी करता हूँ और कल भी करूँगा. नहीं करना. हे यार सोड. हे तुमचं संपणार असेल तर मी पुढच्या प्रोजेक्टवर बोलू का नको? दादा मिटली खतम आजची भांडणं. तुमच्या दोघांसाठी एक चांगला रोल आहे माझ्याकडे. हा दादा काय रोल आहे? रोल? अरे आजपर्यंत मोठमोठ्या कलाकारांच्या वाट्याला आला नाही रोल, असा रोल आहे तुमच्यासाठी. काय सांगता दादा? दिवाळीचं आहे का? नाही दसऱ्याचा त्याच्यापेक्षा भारी. मस्त आहे दादा. तुला टाटा. तुला बाय बाय. मला बाय बाय. टाटा बाय बाय. टाटा येऊ का? बाय बाय. वय वय. टाटा बाय बाय. 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 मला बाय बाय. मी टाटा. मला बाय बाय. मी बाय बाय. मला टाटा आहे. आणि अशा प्रकारे नाटककार आणि रील स्टार यांच्यामधील वाद मिटलेला आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाचर प्रोडक्शन या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. कॅमेरामन ओमसह अंकिता शिवतरे, खबर 24 तास. तुला बाय बाय, मला टाटा आहे. ओए मला बाय बाय टाटा. काय टाटा? तुला बाय बाय, मला टाटा आहे. ओए मला टाटा आहे. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय. क्या